यांचा धाक पाहिजे, अधिकाऱ्यांवर धाकच नाही। आमचे रोखले धाक कसा लागतो बघा तुम्ही, धाकच नाही। आता हे गॅजेट नुसार नोंद नाही आहे, याची नोंद निघाली, हे लय भयानक भया। विखे पाटील साहेबांनी फडणवीस साहेब ध्यानात घ्या म्हणून मी मराठ्यांसाठी तळतळतो। या माणसाचे कदम लावाचा माणूस आहे, त्यांची वंशावळ इथं आहे। तर आमच्या विविध मागण्या 30 तारखेपर्यंत मान्य करा, एकही योजना बंद। नारायण कदम पण याची सक्का चुलत भाऊ, यांचं म्हणणं काय माहितीये का, नारायणच्या खालीच पाहिजे, नारायणच्या वर जमाना आहे, नारायणच्या खाली। आरक्षणासाठी नेमलेली समिती काम करत नसल्याचा जरांगेंनी या ठिकाणी आरोप केलेला आहे। यासह 29 तारखेपर्यंत मराठ्यांनी अंतर्वालीत यावं असं आवाहन सुद्धा जरांगेंनी यावेळी केलंय। आमच्या विविध मागण्या 30 तारखेपर्यंत मान्य करा, त्यानंतर आंदोलनाला कोट्यावधी सत्य चुलत भाऊ बघा, पण जिथे एक लाभार्थी पोलीसला अधिकारी आला, ती गजल आहेत ना ते, त्यांनी काय लिहिलंय पुढे नाही आणखीन एक पान होतं ना, काय लिहिलं लाभार्थी पोलीस अधिकाऱ्यांनी, यांनी लिहिलं सत्य चुलत भाऊ, यांनी लिहिलं बघा। तर आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा अशी ही मागणी जरांगेंनी केली। आवाहन केलेलं आहे, सरकारला या मागण्या मान्य कराव्याच लागतील असं सुद्धा जरांगे यावेळी म्हणालेत। तर आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा असं म्हणत त्यांनी शिंदे समितीवर काही आरोप केलेले आहेत। शिंदे समिती नोंदी शोधत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। आमच्या विविध मागण्या 30 तारखेपर्यंत मान्य झाल्या पाहिजे, शिवाय एकही योजना बंद झालेली आम्ही खपवून घेणार नाही असंही जरांगे म्हणाले। हैदराबाद संस्थांचा GR का काढला नाही असा सवाल सुद्धा जरांगेंनी उपस्थित केलेला आहे। 30 मे रोजी मोठं आंदोलन उभारणार असल्याचं सुद्धा जरांगेंनी या ठिकाणी म्हटलंय। शिवाय 1994च्या धर्तीवरच आम्हाला GR पाहिजे अशी ही मागणी जरांगेंनी करत सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा असंही म्हणालेले आहेत। 30 तारखेला सरकारला गुडघ्यावर या ठिकाणी आणणार असल्याचा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलेला आहे। शिवाय आपण उपोषण सुरू करणार असल्याचं पुन्हा एकदा जरांगेंनी या ठिकाणी म्हटलंय। यासोबतच मंत्री